नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत टोमॅटो वेफर्स कसे बनवायचे। मैदा न वापरता अतिशय पौष्टिक असे टोमॅटो वेफर्स। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला 5 ते 6 टोमॅटो स्वच्छ धुवून त्यामधील बी काढून घ्यायचे आहेत। आता हे धुवून घेतलेले टोमॅटो इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आता पाण्याचा वापर न करता इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। पाहू शकता अगदी बारीक अशी पेस्ट इथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आता ही बारीक केलेली टोमॅटोची पेस्ट आपण एका साईडला ठेवून देऊयात। यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला 1.5 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आता 1.5 कप गव्हाचं पीठ घेतल्यानंतर 1/4 कप इथे आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे वेफर्स हे कुरकुरीत छान होतात। यानंतर 1-2 चमचे लाल मिरची पावडर आपण यामध्ये घातलेली आहे। 1 चमचा धना पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ इथे आपण यामध्ये घातलेलं आहे। 1 ते 1.5 चमचा ओवा इथे आपल्याला हाताच्या साहाय्याने चोळून या पिठामध्ये घालायचं आहे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। 1-2 मिनिटांपर्यंत इथे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी टोमॅटोची पेस्ट तयार केलेली आहे ती संपूर्ण टोमॅटोची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता टोमॅटो प्युरी घातल्यानंतर इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये इथे मी अगदी थोडंसं पाणी घालून हे चांगलं मळून घेणार आहे। लक्षात ठेवा इथं आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, फक्त टोमॅटोच्या प्युरीमध्येच इथे आपण हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। आणि सर्वात शेवटी यावरती आपल्याला 1-2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगलं मळून घेणार आहोत। 5 ते 7 मिनिटांपर्यंत हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। आता इथं हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे। झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी छान असं भिजून द्यायचं आहे। 15 मिनिटांनंतर पाहू शकता पीठ जे आहे ते छान असं भिजलेलं असेल। आता इथे आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एक मोठा गोळा इथे आपल्याला घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा इथे आपल्याला घ्यायचा आहे। आता इथे आपण हा गोळा लाटून घेणार आहोत। गोळा लाटत असताना इथे आपल्याला पिठाचा वापर हा अजिबात करायचा नाही। तेलावरतीच इथे आपल्याला हे छान असं लाटून घ्यायचं आहे। सुरुवातीला इथे आपण पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि अगदी खूप पातळही नाही किंवा अगदी खूप जाडही नाही, या पद्धतीने इथे आपण हे लाटून घेतलेलं आहे। आता हे लाटून घेतल्यानंतर इथे ज्या कडा आहेत त्याच्या आपण कट करून घ्यायच्या आहेत आणि चौकोनी आकारामध्ये इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। आता कट करून घेतलेला हा एक्स्ट्राचा भाग इथे आपण काढून घेणार आहोत। आता पुन्हा एकदा इथे आपण हे सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचे आहे। इथे मी या प्रकारे हे कट करून घेते। आता हे कट केल्यानंतर इथे आपण फोर्कच्या साहाय्याने यावरती या पद्धतीने प्रेस करून घेतलेलं आहे, जेणेकरून हे वेफर्स जे आहेत ते फुगणार नाहीत। आता एकावरती एक आपल्याला या पद्धतीने या पट्ट्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि एका सुरीच्या साहाय्याने इथे आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये हे वेफर्स कट करून घ्यायचे आहेत। इथे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे वेफर्स कट करून घेऊ शकता। तर पाहू शकता या प्रकारे इथे आपल्याला हे वेफर्स कट करून घ्यायचे आहेत। तर या प्रकारे इथे वेफर्स कट करून घेतल्यानंतर इथे आपण
हे दोन्ही वेफर्स या पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत आणि याच प्रकारे इथे मी बाकीचे सुद्धा सर्व वेफर्स तयार करून घेतलेले आहेत। आता तेल छान गरम झाल्यानंतर आपण हे वेफर्स तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत आणि मंद आचेवरती छान असा गोल्डन कलर येईपर्यंत इथे आपण हे तळून घेणार आहोत। सुरुवातीला तळताना इथे आपल्याला मंद आचेवरती तळायचे आहेत जेणेकरून ते आतून कच्चे राहणार नाहीत आणि 1-2 मिनिटांनंतर शेवटी गॅसचा फ्लेम इथे आपल्याला फुल करायचा आहे आणि छान असा गोल्डन कलर आल्यानंतर इथे आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता 5 ते 6 मिनिटांनंतर याचा कलर हा चेंज झालेला आहे। आता इथे आपण हे टोमॅटो वेफर्स काढून घेणार आहोत आणि याच प्रकारे इथे आपण बाकीचे सुद्धा टोमॅटो वेफर्स हे तळून घ्यायचे आहेत। पाहू शकता कलर देखील किती मस्त असा आलेला आहे आणि कुरकुरीत वेफर्स इथे तयार झालेले आहेत। आता सर्व वेफर्स इथे आपण एका बाउलमध्ये काढलेले आहेत। यावरती आपल्याला सर्वात शेवटी थोडासा चाट मसाला भुरभुरून घ्यायचा आहे। तर तुम्ही सुद्धा या सुट्टीमध्ये खास मुलांसाठी हे टोमॅटो वेफर्स नक्की ट्राय करू शकता आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा। थँक्यू।